शरू हे घे दूध घे. मगाशी नीट जेवली पण नाही तू. किती ग बाई ते काम. हा मम्मी उद्या प्रेझेंटेशन द्यायचं आहे मला, मोठी मीटिंग आहे आणि माझा बॉस ना एक नंबरचा खडूस आहे. त्याला काहीच आवडत नाही, सगळ्यात चुका काढत असतो आणि बोलायला लागला ना की बोल 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 बोलतो. असलं प्रेझेंटेशन द्यायचं ना मला उद्या की त्याची बोलतीच बंद झाली पाहिजे. आता तू दूध हळद पी. हा हळदीनी तुझ्या घशाला आराम मिळेल आणि जायफळांनी ना तुला छान झोप लागेल. केशर आणि वेलची पण टाकली मी त्याच्यामध्ये. हे पी म्हणजे उद्या तुझं ते प्रेझेंटेशन आहे ना ते एकदम मस्त होईल बघ. थँक्यू मम्मी, तू बेस्ट आहेस. मला माहितीये. आई काय ग? काय नाही जरा गुडघे दुखतायत. आय आय आय. मम्मी तू ना थोडं तर वजन कमी करा. मी तुला तेल लावून देऊ का पायाला? नाही नाही, तुला काय वाटलं वजन कमी करायला पाहिजे हे मला समजत नसेल का? पण या वयामध्ये असं पटकन वजन नाही कमी होत. म्हणजे थोडंसं जरी खाल्लं ना तरी पोट गच्च होतं. हल्ली तर रात्री मला झोपच नाही लागत. म्हणजे एवढं उकडतं आणि खूप घाम येतो आणि कधी कधी थंडी भरून येते. पायाला पण खूप सूज आहे आणि चिडचिड होते ग. अगं मग तू हे डॉक्टरांना का नाही सांगितलंस? डॉक्टर काय करणार बाळा, वयाचा परिणाम आहे. 40 नंतर सगळ्याच बायकांना असं होतं. दुसऱ्यांना सांगून सुद्धा ते समजणार नाही आणि पुरुषांना तर अजिबातच नाही कळत. जगभरातल्या सगळ्या बायकांना जे होतंय तेच आपल्याला होतंय असं समजायचं. बायकांना सहन करायला ना निसर्गाने शिकवलेलं असतं. पाळी आली सहन करा, बाळ झालं सहन करा. आता पाळी जायची वेळ आली सहन करा. गप्प बसायचं आणि सहन करायचं. चल मी झोपते आता. म्हणजे आडवी पडते कारण लगेच झोप नाही येणार ना. तुला काय लागलं तर मला सांग. हा मी जागीच आहे. ए आवरा ग आता, लोक झोपा ग. अनु मम्मी खरंच बेस्ट आहे यार.